अग्नीला बोलवलेलं आहे पहिल्यांदा, आणि अग्नीला काय सांगितलंय, आणि आपल्याकडे कुठल्याही चांगल्या कार्याला पहिल्यांदा अग्नी प्रज्वलित केला जातो, म्हणून आपण दिवा लावतो देवाचे आणि मगच कार्य सुरू होतं. तर दिवा का लावायचा, अग्नी का प्रस्थापित करायचा, तर अग्नी हा वरवर जाणार आहे. अग्नी कधी खाली जात नाही. केला जरी पोत बळेची खाले ज्वाला तरी ते वरती उठाय. त्यामुळे कधी अग्नी खाली जात नाही, तो वर जातो. आणि आपण सगळे म्हणतो ना, तो बघेल, तो म्हणजे कोण, तो वरती राहणारा म्हणजे देव. म्हणून आपण जे सांगणार आहोत त्याचा निरोप्या, त्याचा दूत, त्याचा पोस्टमन हा अग्नी आहे. म्हणून माझ्याकडे जे कार्य होणार आहे ते सगळं छान होऊ दे, हे त्या ज्योतीच्या मार्फत तिथपर्यंत सांगायचंय. म्हणून पहिल्यांदा जातवेदाला बोलवलं, आणि त्या जातवेदाला सांगितलं आता तिला बोलव. ती कोण, तर चंद्राम हिरणमयी लक्ष्मी जातवेदो म म्हणजे आमच्यापर्यंत घेऊन ये. कुणाला घेऊन ये, आता फक्त पहिल्या रुच्यातले 2-4 शब्द बघू. काय, हरिओम हिरण्यवर्णा कशी आहे, तर ती सुवर्ण वर्णाची आहे. अहो, लक्ष्मी जर सुवर्ण वर्णाची नसेल तर तिला लक्ष्मी म्हणता येईल का? मुळात लक्ष्मी म्हणजे काय, तर तिला पाहिल्यानंतर माणसाचं पटकन लक्ष वेधलं जातं, ती लक्ष्मी. एखादी सामान्य स्त्री आली तर पटकन लक्ष जात नाही, पण ती जर सगळे दागिने बिगिने घालून आली तर लक्ष जातं का? लक्षणं तिच्यापाशी आहेत वेगवेगळी, आणि हे दागिने आपल्यासाठी, ते मुळात तेजस्वी आहेत. त्यामुळे एवढं तेज आहे सुवर्णाचं की ती आल्या क्षणी लक्ष जातच, म्हणून ती लक्ष्मी. म्हणून हिरण्यवर्णा कशी आहे बरं, ती आरामात येते, अगं ये लवकर असं म्हणायला लागतंय का नाही. हरिणी घाई घाईची येणारी आहे, कारण लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे. आणि म्हणून ती येताना जेवढी घाईत येते थोडीशी जाणारही घाईत आहे, हे ऋषींना माहिती आहे, आणि म्हणून नंतर पुढे येणारे काही. पण आता तिचं पहिलं विशेषण आहे हरिणी, ये ये धावत धावत येते ती. म्हणून हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम. स्रजा म्हणजे माळ, स्रजा म्हणजे माळ. आणि म्हणून सरस्वतीचं एक नाव स्रग्धरा आहे. स्रग तिच्या हातात एक माळ आहे, म्हणून ती स्रग धरणारी ती स्रग्धरा. आणि म्हणून ती स्रजा म्हणजे माळा. तिने काय काय घातलंय बरं, तर सुवर्ण रजत स्रजाम, सोन्याच्या चांदीच्या माळा घालून ती येते. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम चंद्राम. मला वाटतं हे विशेषण फार महत्वाचं आहे, की एखादा प्रचंड ज्ञानी माणूस आला ना तर माणसं त्याच्यापाशी जात नाही, का भीती वाटते त्याच्या ज्ञानाची. तळपत असतं ना, ते दिसतं छान, हा पण मी नाही बाबा जवळ जाणार, तू राहा, छान दिसतोयस. पण लक्ष्मी कितीही तेजस्वी असली तरी माणसं तिच्यापाशी जायला घाबरत नाही. का, कारण तिचं तेज हे चंद्रासारखं शीतल आहे. मार्तंड जे तापहीन, जे ज्ञानेश्वर पसायदानावर ते की मार्तंड आहे पण ताप देत नाही, तसं लक्ष्मी अत्यंत सुंदर आहे दिसायला, अतिशय देखणी आहे, अतिशय तेजस्पुंज आहे, पण तिची भीती नाही वाटत. का, तरी चंद्रासमान आहे. म्हणून हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम. हिरणमयीम तर ती सुवर्णानं युक्त आहे. आणि माणसं आपण इतके लालची आहोत, मी म्हणत नाही, रामदास स्वामी म्हणाले की जनांचा लालची स्वभाव कार्यारंभी देव म्हणजे काहीतरी घेव. त्यामुळे आपण इतके लालची आहोत की ती जर हिरण्याने युक्त नसेल तर आपण म्हणेन बघू नंतर उद्या बोलतो. पण ती हिरणमयी आहे, ती हिरण्यानी म्हणजे सुवर्णाने युक्त आहे, ती काहीतरी द्यायला आलेली आहे, अशी ती लक्ष्मी आहे. मला माहिती आहे, पण ती माझ्या हाकेवर येणार नाही, म्हणून हे अग्नी तू तिला घेऊन